जय जय रघुवीर समर्थ. आज आपण स्वामी समर्थ यांच्या स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 4 कथासार ऐकणार आहोत. या अध्यायात भक्तांच्या संयमाची परीक्षा आणि स्वामींच्या असीम कृपेचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. संकटाच्या काळात श्रद्धा आणि विश्वास कसा ठेवावा याचा सुंदर संदेश या अध्यायातून मिळतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहा. स्वामींच्या कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 4. जो कोणी व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण, श्रवण, कीर्तन, भक्ती व पूजन करत असेल ते खरोखरच भाग्यवान आहेत. ज्या लोकांनी आपल्या पूर्वजन्मात काही अलौकिक कार्य केलेलं असेल व ज्यांच्या पदरात ते पुण्य जमा असेल त्यांच्याच पदरी महाराजांची भक्ती मिळेल, अन्यथा नाही. कारण जी व्यक्ती हे कार्य करीत असेल त्यांना इतर धर्म, कार्य, तीर्थक्षेत्र जाणे, योगाभ्यास करणे व होम हवन करण्याची काहीच गरज नाही. फक्त त्यांनी दररोज किंवा जी वेळ मिळेल तेव्हा फक्त स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे. एवढे जरी केले तरी त्यांचे सर्व गृहस्थाश्रमाचे कार्य पूर्ण होते व तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्षपदी पोहोचतो. मागील अध्यायात आपण पाहिले की अक्कलकोटचे राजे मालोजी हे स्वतः महाराजांच्या भेटीकडे जाण्याच्या तयारीत असताना स्वतः महाराजच त्यांच्या राजवाड्यात गेले व त्यांच्यावरती कृतार्थ केला. त्यानंतर पुन्हा महाराज श्री चोळप्पा यांच्या घरी आले. चोळप्पा सुरुवातीला जरी निर्धन व गरीब असले तरी त्यांनी पण महाराजांची खूप सेवा केली. त्याचबरोबर चोळप्पा यांच्या मनात महाराजांविषयी श्रद्धा निर्माण झाली. त्यांच्या मनात महाराजांविषयी भक्ती उदयास आली. श्री चोळप्पा यांनी आपल्याला महाराजांपासून काही धन द्रव्य प्राप्त व्हावे म्हणून महाराजांना आपल्या घरी ठेवले नाही. पण चोळप्पा यांच्या मनात महाराजांविषयी खूप भक्ती जागृत झाली होती व त्यातूनच ते व त्यांची पत्नी अगदी निस्वार्थ भावनेने श्री स्वामी महाराजांची सेवा करीत होते. तरीसुद्धा श्री चोळप्पा व त्यांच्या कुटुंबाची खूप परीक्षा घेत होते. मात्र श्री चोळप्पा महाराजांच्या परीक्षेत खरे उतरले व आता महाराजांच्या सर्व कार्याचा भार स्वतः पाहू लागले. त्याचवेळी आता श्री स्वामी महाराजांची कीर्ती खूप दूरवर पोहोचली होती व त्यामुळे महाराजांच्या दर्शनासाठी दूरदूरचे लोक अक्कलकोट येथे येऊ लागले व महाराज पण येणाऱ्या सर्वांवर कृपादृष्टी बरसू लागले. अनेक लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या तर कित्येकांचे रोग पण बरे होऊ लागले. पण त्यातही काही निंदक व कुटील प्रवृत्तीचे जे लोक होते त्यांनाही महाराजांच्या अलौकिक शक्तीबद्दल मनात हेवा वाटू लागला. एका अशाच प्रसंगात श्री महाराजांची परीक्षा घेण्यासाठी 2 संन्यासी अक्कलकोटला आले. स्वामींनी आपल्या अंतर्मनाने त्यांचा कुटील डाव ओळखून घेतला. एके दिवशी श्री स्वामी महाराज कोण्या एका भक्ताच्या घरी आले होते. तेथे अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी जेव्हा आले तेव्हा ते पूजेसाठी अनेक फळं घेऊन आले होते. त्या वस्तूंना पाहून संन्यासांच्या तोंडाला पाणी सुटले. महाराज त्या भेटवस्तू व फळे त्या संन्यासांच्या समोर सरकवून ठेवीत, पण त्यांची हिंमत त्या वस्तूंना हात लावण्याची होत नव्हती. असा बराच काळ लोटल्यावर जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा तेथील भक्त मंडळी आपापल्या गावी निघून गेली. त्यावेळी त्या भेटवस्तूंचा ढीग तेथील सेवेकरी आपल्या ठिकाणी घेऊन गेले व त्या संन्यासांना त्यातली एक वस्तू मिळाली नाही. तेव्हा त्यांचा चेहरा हिरमुसला व त्यांचा नकली भाव सर्वांच्या समोर येऊन गेला. श्री स्वामी महाराज त्या दिवशी दिवसभर उपाशी राहिले व त्यामुळे त्या संन्यासांना पण काहीच खायला मिळाले नाही. त्यामुळे ते देखील दिवसभर उपाशी राहिले. कारण सूर्यास्तानंतर संन्यासाला भोजन करणे नेमावीर आहे. हे सर्व पाहून श्री स्वामी महाराज ढोंगी नाहीत हे त्यांना कळून चुकले. त्यामुळे ते संन्यासी स्वामींची क्षमा मागू लागले. अशा तऱ्हेने श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 4था अध्याय आता सुफोळ संपूर्ण होत आहे.